स्वामी प्रकट दिनी काय दान करावे? या व्हिडिओमध्ये आपण स्वामींविषयी एकदम सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत। त्यानंतर कोणते दान आहे जे केल्याने तुम्हाला आत्मिक आनंद होणार आहे ते पाहूयात। त्याकरिता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ हे महाराज 19व्या शतकात एक महान संत म्हणून आपल्याला लाभले। गुरुदेव दत्तांचा हा तिसरा अवतार मानला गेला। स्वामी समर्थांनी नेहमी आपल्या भक्तांना शिष्यांना भक्ती, कर्म आणि आत्मज्ञान याची शिकवण दिली। स्वामी महाराजांनी नेहमी सत्य, आध्यात्मिक उन्नती, चांगले आचरण याची सांगड घालून दिली। नेहमी एकमेकांशी ऋणी राहा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश त्यांनी आपल्याला दिला। ईश्वराचा, भगवंताचा मार्ग सोपा आहे, फक्त सत्याच्या बाजूने राहा हा उपदेश त्यांनी केला। स्वामी आंध्र प्रदेशातील कर्दळी वनात प्रकट झाले होते व त्यांनी पूर्ण भारत फिरले। त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अक्कलकोट येथे कायमचे राहिले। आपल्या भक्तांना, शिष्यांना अध्यात्म, परात्म्याची, ईश्वराची जाणीव करून दिली। करुणाचा डोह निर्माण करून दिला। दगडाला पाझर फुटावा अशी भगवंताची ओढी लावली। हीच आठवण जीवनात राहावी म्हणून तुम्ही दान करणे देखील उत्तम असणार आहे। गरजू लोकांचे पुण्य, त्यांना लाभणाऱ्या गरजा आपण दानामार्फत भागवू शकतो। किती आनंदाची बाब आहे। पहिलं म्हणजे अन्नदान। तुम्ही अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ ट्रस्टला अन्नदान करू शकता, जिथे असंख्य भाविक महाप्रसाद करू शकतात। हा भाव भक्तिभावाचा असणार आहे, हे विसरू नका। दुसरे म्हणजे आरोग्य सेवा दान। यामध्ये गरजू गरीब रुग्णांकरिता तुम्ही देणग्या गोळा करू शकता किंवा मोफत मदत म्हणून एक हात मदतीचा पुढे करू शकता। यामध्ये तुम्ही रुग्णांकरिता फळे व अन्न देखील दान करू शकत आहात। हे खूप मोठे पुण्य तुम्ही कमवू शकाल। रक्तदान शिबिरांमध्ये किंवा रुग्णालयात देखील करू शकता, परंतु स्वच्छ व निखळ मनाने करणे गरजेचे असते। गौसेवा व प्राणी मात्रांवर दया करणे, मूकजीवांना आपलंसं करणे हाच तर खरा आयुष्यातला मूळ आधार आहे, पुण्यकर्म आहे। गायीची चांगल्या प्रकारे सेवा करा, गूळ व भाकरी किंवा चपाती तिला खायला द्या। जवळच्या गोशाळांना भेट द्या व आर्थिक मदत किंवा देणगी केली तर उत्तमच मानले जाईल। ज्याचा आनंद हा इतरांच्या व स्वतःच्या भावनांचा सन्मान करत असतो, परोपकाराचा भाव ठेवून सत्कर्म करत असतो, तोच खरा स्वामी भक्त, तोच खरा देवाचा, भगवंताचा आस्था असणारा माणूस व्यक्ती म्हणून ओळखावा असे स्वामी म्हणतात। उदारता, व्याकुळता मानवाच्या हृदयात असायलाच हवी, निस्वार्थी प्रवृत्ती असायला हवी, तेव्हा सुखद क्षणाची अनुभूती झाल्याविना तुम्हाला राहणार नाही। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ शेअर करा, माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता। या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे, त्यामुळे कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका।